नमस्कार, मी ज्ञानदा कदम। आज संध्याकाळी 7च्या बुलेटिनमध्ये काय विशेष थोडक्यात आपल्याला सांगते। दोनच गोष्टींची सध्या महाराष्ट्रात चर्चा आहे, एक म्हणजे बिहार आणि दुसरा म्हणजे बिबट्या। बिहार निवडणुकीचा निकाल आज लागलेला आहे आणि एनडीए सरकार स्थापन करणार हे जवळपास निश्चित आहे। आणि एनडीए जरी सरकार स्थापन करत असली तरी मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्यासाठी चुरस खरंच रंगतीये का? नितीश कुमारच मुख्यमंत्री पदाचा चेहरा असतील की आणखी वेगळं चित्र पाहायला मिळणार, याचे अपडेट्स आपल्याला घ्यायचे आहेत। आणि या मोठ्या विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कसं संबोधित केलं संपूर्ण देशाला, बिहारच्या जनतेला, हेही बघायचं आहे। इकडे महाराष्ट्राचा विचार केला तर बिबट्या सध्या कमालीचा गाजतोय। नाशिकमध्ये भर वस्तीमध्ये भर दिवसा बिबट्याला पकडण्याचा थरार कसा रंगलेला होता, या बिबट्याला कसं पकडलं गेलं, त्याची सगळी दृश्य आपल्याला पाहिजे आहेत। त्यामुळे बिहारची निवडणूक रंगतदार तर ठरलेली आहेच, पण महाराष्ट्रातल्या सुद्धा आगामी काळाच्या दृष्टीने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या दृष्टिकोनातून कोणत्या महत्त्वाच्या बातम्या, त्याचाही आढावा घ्यायचा। आणि आणखी एक इंटरेस्टिंग गोष्ट सांगते जाता जाता, निकाल तर बिहारचे लागलेत, पण इकडे महागठबंधनला तिथे फटका तर बसलेला आहे, पण महागठबंधनला बसलेल्या फटक्याचे महाराष्ट्रात कसे पडसाद उमटतायत महाविकास आघाडीमध्ये। अंबादास दानवेंनी एक विधान केलं, काँग्रेसनं प्रत्युत्तर दिलं, त्यामुळे बिहारच्या निकालाचे महाराष्ट्रावरती काय परिणाम होणार याचं सुद्धा विश्लेषण 7च्या बुलेटिनमध्ये आपण करणार आहोत। त्यामुळे अगदी थोड्याच वेळात थेट एबीपी माझाच्या न्यूजरूममधनं भेटूया, महाराष्ट्र देशा बुलेटिनमधनं।